ब्रेकिंग न्यूज। ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर वृक्षतोड, विद्यमान सदस्या व शालेय सुधार समितीच्या अध्यक्षा महिलेच्या पतीवर गंभीर आरोप। नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत। आज शिरोळ तालुक्यातील जांभई गावातून एक मोठी तक्रार पुढे आली आहे, जिच्यामुळे स्थानिक राजकारण आणि ग्रामपंचायतच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। घटना रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी जांभई हायस्कूल पासून ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दूधप्रभा ग्रामपंचायतीने लावलेली मोठी झाडे व त्याच्या फांद्या बेकायदेशीरपणे तोडण्यात आली। कोण केली ही वृक्षतोड? तक्रारकर्ते सतीश विठ्ठल मोठे यांच्या मते रणजित कृष्णा चव्हाण राहणार जांभई यांनी इलेक्ट्रिक करवत आणि कोरड्याच्या साह्याने ही वृक्षतोड केली। विशेष बाब म्हणजे रणजित चव्हाण यांच्या पत्नी सौ राजश्री रणजित चव्हाण या सध्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आणि शाळा सुधार समितीच्या अध्यक्षा देखील आहेत। ना परवानगी ना आदेश, सरळ कायद्याचे उल्लंघन। ही वृक्षतोड ना ग्रामपंचायतीची परवानगी घेता करण्यात आली, ना कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचा आदेश घेण्यात आला। त्यामुळे ही संपूर्ण कृती सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि बेकायदेशीर व निषेधार्ह कृती मानली जात आहे। तक्रारीत कायद्याचे उल्लंघन, तक्रारदारांनी खालील कायदेशीर तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। भारतीय दंडविधान कलम 427, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कलम 379, चोरी कलम 34, सामूहिक हेतू, महाराष्ट्र शासकीय व सार्वजनिक गोष्टी संवर्धन अधिनियम 1975, पर्यावरण संरक्षण कायदा 1986। तक्रार कोणाकडून आली आहे? सतीश विठ्ठल मोठे राणा जयसिंगपूर यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली असून त्यांच्यासोबत साक्षीदार म्हणून श्रीकांत शिंगाई दलित सेना जिल्हाध्यक्ष व शुभम परीट PSR ह्युमन राईट्स राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनीही या घटनेबाबत साक्ष दिली आहे। मागणी काय आहे? तात्काळ FIR दाखल करावी, घटनेचा पंचनामा करून नुकसानीचे मूल्य ठरवावे, संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी। या घटनेवर तुमचं मत काय आहे आणि अशा बेकायदेशीर वृक्षतोडीविरुद्ध प्रशासनाने काय भूमिका घ्यायला हवी? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। बातमी उपयुक्त वाटली तर लाईक करा, शेअर करा आणि चांग भलं न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। चांग भलं न्यूज, तुमचा आवाज, तुमचं व्यासपीठ।